भूमिका काय आहे? सर नमस्कार. आणि नमस्कार, मी अरविंद कुमार राठोड, एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी आपल्या उद्घोषण फक्त मराठीत नाही हिंदीमध्ये बोलणार, कारण की हे मूवी हिंदीमध्ये आहे आणि मध्ये फक्त आपल्या नागपूर महाराष्ट्रासाठी नाही आहे, ऑल ओव्हर देशसाठी आहे, म्हणजे सर्व तरुण लोकांसाठी आहे. हे आमचे मोठे भाऊ आहे हरडे साहेब आणि माझे परम मित्र आहेत. त्यांनी हे जो उपक्रम केलेला आहे, मध्ये इन्होंने जो एक संदेश दिया, इस फिल्म का जो निर्माण किया, वो अपने आप में एक बहुत बड़ा इन्होंने एक चैलेंज लिया है. क्योंकि आज जो फिल्में हैं वो कमर्शियल का दौर है कि मसाला डाला जाता है, कमर्शियल मूवी बनाई जाती है, युवाओं को भ्रमित किया जाता है, अश्लीलता परोसी जाती है और ऐसे सामाजिक मुद्दे को जो बहुत ज्यादा ज्वलनशील मुद्दा है, जिसकी वजह से आज युवा पीढ़ी घर बर्बाद हो गए हैं, बच्चे बर्बाद हो गए हैं, आने वाली नस्लें बर्बाद हो गई है. उस विषय पे फिल्म बनाना धनराज जी ने बहुत बड़ा रिस्क लिया है और उसके लिए मैं अभिनंदन अभिवादन करता हूँ मेरे रतूड़ी परिवार की तरफ से, मेरे नागपुर की तरफ से, मेरे महाराष्ट्र, पूरे भारत की तरफ से. और मैं अपेक्षा करता हूँ कि सभी वर्गों के लोगों से, चाहे आपकी पत्रकारिता का क्षेत्र हो, चाहे सामाजिक क्षेत्र हो, राजनीतिक क्षेत्र हो, सामान्य जनता हो, सुलियंस क्षेत्र हो, सारे लोग आके इस फिल्म को देखें, आत्मसात करें. न जाने आज अगर किसी परिवार का दिया उस नशे के कारण अगर बुझा है, पता नहीं कल किसका बुझे, नरसों किसका बुझे, क्योंकि ये नासूर है. ये हमारे भारत माँ के कलंक, हमारे माथे पे भारत माँ के और इस देशवासियों के माथे पे नासूर बन गया, कलंक बन गया. इस कलंक को मिटाने के लिए जो धनराज जी ने और पूरी टीम ने जो प्रयास किया वो अतुलनीय है, उसको भुलाया नहीं सकता और इनका हौसला अफजाई करनी पड़ती है. एक सामाजिक कार्यकर्ता के नाते, दो बेटियों का बाप होने के नाते, नागपुर का एक सामाजिक कार्यकर्ता होने के नाते मेरी नैतिक जिम्मेदारी है कि मैं ऐसे लोगों को प्रोत्साहन दूं. हो सकता है कि कहीं धनबल में हम लोग कम गिर जाएं, लेकिन हमारा जोश कहीं कम नहीं है. हम ये संदेश देना चाहते हैं कि सारे एकजुट होकर इस नशे के खिलाफ, नशा चाहे गीला हो, सूखा हो, ये घातक है, देश के लिए नासूर है. मैं इसे नासूर बोलता हूँ, ये तो मौत है ना, चलते फिरती मौत है ये. तो इस मौत को रोकने के लिए धनराज जी ने जो पहल की है, धीराल जी ने जो पहल की है, पूरी यूनिट जो पहल की है, उसके लिए अभिनंदन अभिवादन है. सभी लोगों से मेरी अपेक्षा, अपने नागपुरकर से, अपने महाराष्ट्र वासियों से, देशवासियों से अपील है कि कृपया इस फिल्म को देखें आप, और देखें कि वो नशे में परिवार कैसे टूटते हैं, वो पीड़ा कैसी होती है, वो कैंसर रूपी जो नासूर बना हुआ है वो कैसा होता है, और इससे हमें कैसे दूर जाना है, परिवार कैसे बचाना है. ये मेरी आप लोगों से अपेक्षा है और हाथ जोड़कर विनती है कि कृपया आप लोग इस फिल्म का मौखिक प्रमोशन करें, आप प्रचार प्रसार करें इस चीज का, क्योंकि नशे को रोकना ये सिर्फ धनराज जी की जिम्मेदारी नहीं है, ये श्याम भाऊ थोराट जी की जिम्मेदारी नहीं है, ये यूनिट की जिम्मेदारी नहीं है, रतूड़ी की जिम्मेदारी नहीं है, ये प्रत्येक भारतवर्ष की जिम्मेदारी, 140 करोड़ नागरिक जो हैं, ये आप सबकी जिम्मेदारी है कि आपके घर में न जाने ये नशा कब घुसे, कहाँ किसका दिया बुझा दे. इसलिए आप सबको एकजुट होकर इस नशे के खिलाफ आवाज उठानी है. तूफान एक नशा जो फिल्म है, इस फिल्म को अवश्य आप लोग देखें और इन सब का हौसला बढ़ाएं. और फिर से अभिनंदन, पूरी टीम को अभिवादन है. और मैं कोशिश करूंगा जब हमारी फिल्म रिलीज हो तो महाराष्ट्र सरकार, माननीय देवेंद्र जी फडणवीस, सांस्कृतिक विभाग, माननीय सांसद गडकरी जी, विधायक मोहन जी मते, जितने भी लोग हैं, राजनीतिक के लोग हैं, तो ऐसी फिल्मों को टैक्स मुक्त करने की कोशिश करें. अगर कर मुक्त फिल्म होती है तो ज्यादा से ज्यादा लोग आके फिल्म देख सकते हैं. ये संदेश अपने आप में आत्मसात कर सकते हैं, युवा पीढ़ी को इस कैंसर से बचा सकते हैं. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. थँक्यू. या चित्रपटाचे मुख्य सल्लागार म्हणून ज्यांनी भूमिका वठवली ते श्याम भाऊ, म्हणजे श्याम थोरात आपल्या सोबत जुळलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूयात या चित्रपटाविषयी काय त्यांची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने चित्रपटाची निर्मिती झालेली आहे आणि अनुभव कसे राहिले ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. भाऊ नमस्कार. आणि सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन, संपूर्ण टीमचं अभिनंदन. काय सांगाल याच्याविषयी? नमस्कार, मी श्याम थोरात. एक तुफान एक नशा हे हिंदी चित्रपट आमचे धनराज भाऊजी हरडे निर्माते यांची संकल्पना आहे. यांनी अनेक दिवसापासून विचार केला होता की आपण नागपूर शहरात युवा जनरेशन कसं नशेच्या दूर राहील त्या विषयावर आपण एखादी चित्रपट बनवून एक भारत देशाला आपण संदेश देऊ. त्या संकल्पनेतून त्यांनी तुफान एक नशा हा हिंदी चित्रपट नागपुरात बनवला. इथे या चित्रपटात जेही शूटिंग झाली संपूर्ण नागपूर शहरात झालेली आहे. आणि ह्या चित्रपटामुळं एक नागपूरच्या लोकांना कसा हा शॉक होता, शूटिंग बघितली नव्हती आणि नागपूर शहराच्या जागोजागी या चित्रपटाची शूटिंग झाली. जसं मला सांगता येईल भांडे प्लाट, मानेवाडा चौक, मोठा ताजबाग, फुटाळा, छोट्या एरियांमध्ये झाली असं. बिलकुल छोट्या एरियांमध्ये शूटिंग झाली आणि एकदम लोकांचा उत्साह
आणि एक संदेश आहे या चित्रपटाला. त्याच्यामुळं कसं समाजातील, नागपूर शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी या सहभागी होऊन एक डोक्यावर घेतला आणि त्यांनी आपल्या पद्धतीनं प्रचार प्रसार असा सुरू केला. त्यात आमच्या नागपूर शहराचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे प्रथम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या या चित्रपटाला. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी सुद्धा या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या, आम्हाला बसवलं घरी आणि त्यांचेही सुद्धा आशीर्वाद लाभले. त्याच्यानंतर या चित्रपटात अनेक उपयोगी मदत जी मिळाली आम्हाला, आमच्या दक्षिण नागपूरचे आमदार आदरणीय मोहनभाऊ मते यांच्यामुळं या चित्रपटाला अजून मदत मिळाली. खूप मोठी मदत केली त्यांनी आणि त्यांची ही संकल्पना होती की आपण एक संदेश तर देऊ शकतो लोकांना. आपण तर लोकांचे असे दारू सोडवू नाही शकत, पण एक संदेश आपण देऊ शकतो का नशेच्या बाहेर राहणं. आणि हे जनप्रतिनिधी जेवढे सन्नीजी रतोडे, फयाजजी खान आणि आमचे कलाकार सगळे तर यांनी प्रत्येक व्यक्तीने या चित्रपटासाठी मेहनत घेतली आणि संदेश कसा पोहोचन आपला याने युवा जनरेशन नशाच्या आहारी न पडावं, त्या नशेच्या दूर कसं राहील यंग जनरेशन, त्याच्यावर हा पिक्चर निर्मित केला आहे आणि हा पिक्चर बनवला. बरं, जसं मी ऐकलंय की चित्रपट निर्मिती करताना तुम्हाला फंडिंगची जी गरज होती, तर लोक सहभाग म्हणण्यापेक्षा तुम्ही काही ठळक जे महत्वाची लोक आहेत त्यांनी पैसा तो जमा केलेला आहे. तर तुम्हाला अशी शाश्वती आहे का की हा पैसा फक्त समाज कार्यासाठी जाणार किंवा इनपुटही काही येईल, अशी शाश्वती आहे का या चित्रपटातून तुम्हाला? म्हणजे फक्त उद्देश आपण तसा ठेवला की समाज कार्य म्हणूनच पैसा डुबला तरी चालेल, पण आपण हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. काय आहे तुमचं मत? बघा, पहिला तर कारण असं आहे का आमच्या धनराजजी हरडे जे आहे हे अल्कोहोलिक संस्थेवर काम करून राहिले आणि तिथे काम करत राहताना त्यांनी सर्व ते सोडसाड करून एकदम सविस्तर ते माणुसकीत जगून राहिलेले आहे. त्यात मग कसं आहे, त्यांनी संकल्पनाच होती, त्यांची विचारच होता का पैसा जाएगा तो तो चलेगा, आपण एक संदेश तो देते लोगों को. मग त्यांनी कसं हा चित्रपट निर्माण केला आणि निर्माण केल्याच्या नंतर त्यांनी पैसा गोळा केला इकडून तिकडून, त्यांनी लावला खूप सारा पैसा आणि त्याच्यातला याच्या पुन्हा त्यांचे एक विचार मोठे आहे याच्यात. ह्या चित्रपट आमचे निर्माते, निर्देशक आणि अभिनेते बी यांची संकल्पना आहे की यांचे विचार आहे की आपण याच्यातला काही पैसा चॅरिटीला देऊ. अनेक वृद्धाश्रम, मतिमंद, अंध विद्यालय असे अनेक आहे ज्यांना आपली गरज आहे. जर हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्र भारत डोक्यावर घेते आणि ह्याच्यात मोठा पैसा निर्माण होते तर याच्यातला अर्धा पैसा तर मॅडम मी शब्द देतो तुम्हाला हा चॅरिटीला जाणार आहे. आणि ही संकल्पना प्रत्येकाला आवडली आहे आणि याच्यावर धनराज भाऊचं अजून म्हणणं, अजून आपण असे इव्हेंट काढत जाऊ आणि लोकांसमोर आणू जेणेकरून एक संदेश होईल आणि लोक, मला आशा आहे की अनेक युवा जनरेशन माझे शब्द, धनराज भाऊचे शब्द, रत्वेचे शब्द ऐकून या नशेच्या आहारी पडणार नाही आणि थोडे दूर होईल. थँक्यू. तर सर, तुम्ही काय सांगाल या चित्रपटाविषयी? आपला परिचय द्या आधी सगळ्यात आधी. नमस्कार, मैं फैयाज खान, मैं मंत्री हूँ, संपर्क मंत्री नागपुर शहर में भाजपा से. एक रोज मुझे फोन आया, हमारे जो तूफान एक नशा मूवी के जो हमारे मुख्य सलाहकार है श्यामजी थोरात का, वो मेरे बड़े भाई ये दोस्त है. उन्होंने मुझे बताया कि फैयाज भाई, हम ऐसा एक ये नशा मुक्ति पर हम एक ऐसा हमारा प्रोग्राम चल रहा है. मैंने बोला श्याम भाऊ, आप जो काम कर रहे ये वाला नशा मुक्ति पे जो मूवी बना रहे, इसमें आपका तन मन धन जैसा आप बोलेंगे हमारा पूरा सहयोग है. ताजबाग से बताया उन्होंने कि हमको ऐसा है. मैंने बोला ताजबाग पूरा आपके लिए खुला है, आप जब बोलो तब हम आपके सहयोग के लिए खड़े हैं. उसके बाद में फिर हमारी चर्चा हुई. फिल्म के जो प्रोड्यूसर है, अपने जो निर्माता है अपना धीरज हरडे जी के साथ में, और जो प्रेम के अपना जो फिल्म के जो निर्देशक है ये अपने प्रेम धीराल, उनसे फिर मेरी चर्चा हुई. उस पर फिर मैंने पूरी स्टोरी सुना. उसकी स्टोरी में जब मुझे पता चला नशा मुक्ति पर कि कोई व्यक्ति नशे में पहले अपने आप को खत्म करता है और उसके बाद में फिर से रिकवरी करता है, उस पे और पूरे नागपुर शहर के कलाकारों ने मिलकर ये इसमें काम किया इस मूवी में. तो ये हमारे लिए बहुत बड़े गर्व की बात है कि नागपुर से ये नशा मुक्ति पे शुरुआत हुई है. इसके अंदर में इस मूवी में
हमारी जो भारतीय जनता पार्टी है उसका भी योगदान है, उनके नेताओं का भी योगदान है, क्योंकि हमारी पार्टी के सभी नेताओं ने इसमें कुछ ना कुछ अपना योगदान किया है और सभी का समर्थन रहा। खास तौर पे मैं जो नाम लेना चाहूंगा, हमारे जो क्षेत्र है दक्षिण नागपुर के आमदार माननीय मोहन मते जी, ये ऑलरेडी नशा मुक्ति पर कई लोगों की सहायता हमेशा करते ही रहते हैं। समाज सेवा में नशा मुक्ति के लिए इनका खास तौर पे ये रहता है कि इसके लिए आप कोई भी वो चलाइए योजना, कैसे भी जो भी चलाना है वो चलाइए, लेकिन नशा मुक्ति खत्म कीजिए। और इस पर वो मूवी पे जैसी मोहन मते जी के सामने जब ये मूवी का रखा गया कि ऐसा ऐसा है, तो उन्होंने पूरा पूरा सहयोग देते हुए पूरी फिल्म आज खत्म होने तक उन्होंने पूरी सहायता की है और आगे भी उनकी सहायता रहेंगी। और नागपुर के जितने भी कलाकार हैं जो इस मूवी में काम कर रहे, मैं उन सभी को, सबसे पहले उन सभी को मैं शुभकामनाएं देता हूं कि वो उनकी ये जो शुरुआत है ये सफल हो, ये मूवी हिट रहे और लोगों को इससे सबक मिले और नशा मुक्ति में आगे ये मूवी अपना जो रोल है वो अच्छे से निभा सके। और खास तौर पे मैं बधाई देता हूँ हमारे जो हरडे जी है फिल्म के निर्माता, हमारे मित्र, और प्रेम धीराल जी और हमारे श्याम भाऊ थोरात, इन सभी को मैं दिल से बधाई और शुभकामनाएं देता हूँ। थँक्यू। नवक्रांती न्यूज नागपूर, धन्यवाद। आपल्याशी आणखी एक व्यक्ती जोडलेले आहेत, ते म्हणजे या चित्रपटात काम करणारे एक अभिनेता, आणि आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात. सर, आपला परिचय द्या प्लीज. माझं नाव अनिल कोरकले आहे आणि मी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करतो. या चित्रपटाचा जो उद्देश आहे, मुख्यतः सर्व लोकांनी हा उद्देश सांगितलेलाच आहे, परंतु आजची जी आपली पिढी आहे ते एमडी आणि ड्रग्स या व्यसनाच्या खूप आहारी जात आहे. आपण पाहतो बऱ्याचशा ठिकाणी पब उघडले आहे, हुक्का पार्लर्स उघडले आहे. त्या हुक्का पार्लर्स आणि पबच्या माध्यमातून हळूहळू करून तरुण पिढी ड्रग्सच्या व्यसनाला खूप लागली आहे आणि नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जोर या गोष्टीने पकडला आहे. दररोजच्या पेपरमध्ये कुठे ना कुठे या प्रमाणात एमडी पकडली, या प्रमाणात ड्रग्स पकडलं आणि मॅक्सिमम लोक या कामामध्ये उतरलेले आहे विक्रीच्या. आज यांना अरेस्ट केला आणि हीच गोष्ट सगळ्यात खराब आहे, जी पिढीला बर्बाद करून टाकेल. जर या माध्यमात अशा पद्धतीचे जर चित्रपट येत असेल तर खरंच समाजाला याचा खूप मोठा फायदा होईल आणि समाज जागृती होईल. माझी सर्वांना विनंती आहे की हा चित्रपट सर्वांनी बघावा, प्रत्येक घरी बघावा, जेणेकरून आपल्या मुलांना ऍटलिस्ट मार्गदर्शन करता येईल की तुम्ही या व्यसनापासून दूर राहा. आपली ही भूमिका काय या चित्रपटात? जसं दिसतंय की तुम्ही इथे दिसताय, पण नेमका काय रोल आहे तुमचा या चित्रपटात? माझी भूमिका हीच आहे की जे या व्यसनाकडे लोकांना वळवतात आणि बैकवून त्या व्यसनामध्ये आणतात आणि त्यांच्याकडून मग पैसा उकळतात, स्वतःचे घरं भरतात. मी या चित्रपट